हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आम्ही आमच्या माहेरच्या शेतामध्ये बसलेलो आहोत. इथूनच आपण आपल्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि तुमच्याशी आम्ही काही गप्पासुद्धा मारणार आहोत. तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण व्हिडिओमध्ये चुलीवरील शिऱ्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. आमच्या इकडे असे म्हणतात की कोणत्याही कामाचा श्री गणेश हा गोडानेच व्हावा, म्हणून आम्ही अशी आज रेसिपी निवडलेली आहे. आम्ही आज तुमच्यासाठी गोडाचा शिरा बनवून दाखवणार आहोत. चला तर मग तुमच्यासाठी शिऱ्याची रेसिपी थेट माहेरच्या शेतातून. चला मग चूल पेटवण्यासाठी आता अगोदर आपण लाकडे गोळा करून घेऊया. आता सध्या ना चूल पेटवण्यासाठी रॉकेल मिळत नाही, तुम्हाला तर माहितीच असेल. त्यामुळे आम्ही काय करतो, ते जे ट्रेज असतात ना, ज्याच्यामध्ये आपण नर्सरीमधून रोप घेऊन येतो, त्याचाच उपयोग करतो. ते थोडं जरी ते ट्रे असतो ना ब्लॅक कलरचा, नॉर्मल जरी यूज केला ना तरीसुद्धा एकदम छान मस्त चूल पेटते. पाहू शकता तुम्ही. चुलीची पूजा करून घेऊया. आता तिची झाल्यानंतर मी ही पूजा करून घेणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. कढईला आम्ही ना अगोदरच हे लावून घेतलेले आपलं तेल आणि थोडासा निरमा, जेणेकरून आहे ना कढई चुलीवरती काळी जरी झाली ना तरी आपल्याला इझी जातं क्लीन करायला. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहोत. मी प्रमाण देखील सांगते. आपण अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे 1 वाटी रव्यासाठी. आता आपण थोडंसं तूप गरम झाल्यावरती रवा टाकून घेणार आहोत. आता तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी रवा घालून घेणार आहोत व व्यवस्थित भाजून घेणार आहोत. रवा भाजते तोपर्यंत तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे चिली पिलींचा कसा खेळ चाललेला आहे. इवांश सी हियर. हाय हाय कर सगळ्यांना. हा रवा आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. नम 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 नम.
काय बनवते माऊ? वीरूला खायला शिला बनवून आले. हो, आणि मग कोण खाणार? वीरू आणि युवांश दादा. अशा प्रकारे आपण लालसर शिरा भाजून घेणार आहोत. जास्त आचेवरती भाजायचं नाही, मंद आचेवरतीच भाजायचा, जेणेकरून शिरा चांगला भाजला जातो. असं थोडा लालसर दिसला पाहिजे, म्हणजे शिऱ्याला चव देखील चांगली लागते खाण्यासाठी. हे पहा, अशा प्रकारे आपण भाजून घेतला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत एका डिशमध्ये. आता आपण कढई परत ठेवलेली आहे, त्यातील रवा बाजूला काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात. आता यामध्ये बदाम आणि काजू कट करून घेतलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. गरम पाणी टाकून घेणार आहोत. एका वाटीसाठी अंदाजाने 2 वाटी गरम पाणी आणि 1 वाटी दूध टाकले म्हणजे पुरेसे असते. हे जे तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं काळपट काळपट दिसतंय ना, तर हे रव्याचंच आहे. आपण अगोदर जो रवा भाजलेला आहे ना, त्याचंच आहे. यामध्ये आपण 1 वाटी दूध देखील टाकून घेणार आहोत. आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून घेऊया. आता यामध्ये साखर टाकून घेऊया. ही छोटी साखर आहे म्हणून आम्ही थोडीशी जास्त घेतलेली आहे, नाहीतर एका वाटीला रव्याच्या अर्धा वाटी साखर भरपूर होते. तसंही तुम्ही तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. पण आम्ही जास्त गोड खात नाही, तर ती साखर खूप छोटी छोटी आहे, त्यामुळे आम्ही तेवढी टाकलेली आहे, पाऊण वाटी. हे बघा, तुम्ही पाहू शकता, आत्ताच रानातून भांगणीचा ट्रॅक्टर आलेला आहे, ऊस भांगणीचा. आता साखर व्यवस्थित मेल्ट झाली की यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. खूप छान वास येतोय अगं. हो, याचा स्मेल देखील खूप छान येत आहे. आता यामध्ये आपण मगाशी टाकलेले ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले टाकणार आहोत.
त्याचबरोबर आपण ही वेलचीची पूड बनवलेली आहे ती देखील टाकणार आहोत. वेलचीची पूड नेहमी शेवट टाकावी, जेणेकरून त्याचा स्मेल जात नाही आणि टेस्टही चांगली येते. आता लगेच रवा खाली उतरून घ्या. आम्ही अशी वेलचीची पूड बनवून ठेवतो. आता यामध्ये आपण टाकलेली मग अशी केळी भाजलेली ते पण टाकून घेऊया. हे पहा आपला शिरा किती दाणेदार आणि छान दिसत आहे. माझी आई नेहमी म्हणायची, कधीही आपण काही जरी बनवलं तरी पहिला घास हा चुलीला द्यावा आणि त्यानंतर देवासाठी देखील ठेवा. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा चुलीला देत असतो. आणि आता आपण देवासाठी देखील काढून घेणार आहोत. आपला शिरा किती मोकळा सळसळीत झालेला आहे आणि दाणेदार देखील दिसत आहे. पलीकडे मुलांची मस्ती देखील चालू आहे. शेतात आले की ते खूप खेळतात. आता सुट्टी देखील लागलेली आहे शाळांना, त्यामुळे ते घरीच आहेत. रेडी आहे आपला गरमागरम शिरा. चला आता आपण टेस्ट करून पाहूयात. चला आता युवांश सांगेल आपल्याला टेस्ट करून कसा झालाय ते शिरा. How's it? You like it? चला आता मी टेस्ट करून सांगते कसा झालाय ते. बनवलाय तिने पण खाणार मी आहे पहिल्यांदा. खूप छान झालेलं आहे. एकदम गोड पण परफेक्ट आहे. परत एकदम मला आवडतो तसा मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार झालेला आहे. छान झाला. या तुम्ही पण खायला. तर बनवून झालेला आहे. सर्वांना खूप आवडला देखील आहे आणि छान पण झाला होता. आता आपण ही चूल विझवून टाकूया, कारण की आपण शेतामध्ये चूल बनवली होती आणि ती प्रॉपर विझवणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आपण आता विझवून टाकू. आता पाहू शकता तुम्ही संध्याकाळचं किती छान वातावरण झालेलं आहे. आता सूर्यास्त पण व्हायला लागलेला आहे. गावाकडे ना हे यावेळेसचं वातावरण ना खूप छान असतं. आणि हे बघा आमच्या शेतात आहे ना दोडका लावलेला आहे सध्या. हे सोलर पॅनल आहे आपल्या शेतातलं. तुम्हाला मी समोरून दाखवते. हे पूर्ण आपलं दोडक्याचं शेत आहे. जास्त काही लांब नाहीये, घराजवळच आहे. हे बघा, हा आहे आपला सोलर पॅनल. शकता दोडक्यावरती फवारणी चालू आहे. पप्पाच घरी फवारणी करत आहेत. हे जे अशी पिकं लावतो ना आपण, यासाठी ना खूप लक्ष द्यावं लागतं. कीड वगैरे पडू नये किंवा काही व्हायरस वगैरे होऊ नये ना, म्हणून वेळच्या वेळेला त्यांना औषध फवारणी केली जाते. किती दिवस झाले हो पप्पा लावलेला? 1.5-2 महिने झालेले आहेत लावून. अजून थोड्या दिवसांनी ना हे असं मोकळं आपल्याला दिसणारच नाही. पूर्ण म्हणजे पूर्ण तारा अशा भरलेल्या दिसतात. मे बी अजून 15 दिवसामध्ये हो ना. चला तर मग आता आपण व्हिडिओची एंडिंग करूयात. ताडीला थोडंसं काम होतं, त्यानिमित्तानं तीही जरा बाहेर गेलेली आहे आणि आता पूर्ण सनसेटही झालेला आहे. मलाही या 2 मुलांना सांभाळून घरातील स्वयंपाक वगैरे सुद्धा अजून बनवायचा आहे.
चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.